आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण भाग 2 मध्ये बेसिक वायरिंग प्रॅक्टिस या टॉपिकवर काही प्रश्न बघणार आहोत, जे की टी सी एस आणि आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार दिलेले आहेत. चला तर पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1, कंड्यूक पाईप कसे निर्देश केले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आउटर डायमीटर इन एम एम. म्हणजेच कंड्यूक पाईप जो आहे तो आउटर डायमीटरच्या साह्याने आपण स्पेसिफाय करत असतो. प्रश्न क्रमांक 2, व्हॉट इज द फ्युजिंग फॅक्टर फॉर रिवायरेबल फ्यूज? रिवायरेबल फ्यूजसाठी फ्युजिंग फॅक्टर काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1.4. प्रश्न क्रमांक 3, इलेक्ट्रिकल ॲसेसरीजचे नाव काय आहे? जो आपल्याला इथे इमेज दिसत आहे तर त्या ॲसेसरीजबद्दल आपल्याला नाव विचारलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एडिसन स्क्रू टाईप होल्डर. प्रश्न क्रमांक 4, हाऊ मेनी टू वे स्विच विथ इंटरमिडिएट स्विच आर यूज टू कंट्रोल द वन लॅम्प फ्रॉम 3 डिफरंट प्लेसेस? म्हणजेच 3 वेगवेगळ्या ठिकाणांच्या एका दिव्याचे नियंत्रण करण्यासाठी इंटरमिडिएट स्विच किती टू वे स्विच वापरले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2. प्रश्न क्रमांक 5, वायरिंग सर्किटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हाचे नाव काय आहे? एक चिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी, याचं आपल्याला नाव विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्लग अँड सॉकेट. प्रश्न क्रमांक 6, व्हॉट इज द नेम ऑफ कंड्युक्ट ॲसेसरीज? कंड्युक्ट ॲसेसरीजचे नाव काय आहे? आपल्या या इमेजबद्दल विचारलेलं आहे, याचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इन्स्पेक्शन बेंड. प्रश्न क्रमांक 7, व्हॉट इज द नेम ऑफ डायग्राम? या डायग्राम बद्दल आपल्याला विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्किट डायग्राम. प्रश्न क्रमांक 8, व्हॉट इज द फ्युजिंग फॅक्टर फॉर हाय रिपर्चिंग कॅपॅसिटी फ्यूज? म्हणजेच एच आर सी फ्यूजची हाय एच आर सी फ्यूज जो आहे त्याची फ्युजिंग फॅक्टर काय आहे तो विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1.1. प्रश्न क्रमांक 9, व्हॉट इज द नेम ऑफ ॲसेसरी यूज इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस? या ठिकाणी जे चित्र दिसत आहे त्या चित्राबद्दल आपल्याला नाव विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आयरन कनेक्टर विथ डायरेक्ट एंट्री. प्रश्न क्रमांक 10, ॲसेसरीजच्या चिन्हाचे नाव काय आहे? तर हे जे आपल्याला सिम्बॉल दिलेलं आहे या सिम्बॉलचं नाव विचारलेलं आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मल्टी पोझिशन स्विच सिंगल पोल. प्रश्न क्रमांक 11, व्हॉट इज द नेम ऑफ 4 इन्सुलेटेड कंडक्टर ग्रुप? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, क्वाड. प्रश्न क्रमांक 12, हाऊ मेनी प्रश्न क्रमांक 12, हाऊ मेनी टू वे स्विच आर रिक्वायर्ड इन अ गोडाऊन वायरिंग सर्किट टू कंट्रोल 4 लॅम्प? 4 लॅम्प जर कंट्रोल करायचे असतील गोडाऊनमध्ये तर आपल्याला किती टू वे स्विच लागेल हा प्रश्न विचारलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3. प्रश्न क्रमांक 13, व्हॉट इज द सिम्बॉल इज इंडिकेट? या सिम्बॉलमधून आपल्याला काय दर्शवलं जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिलिंग फॅन. प्रश्न क्रमांक 14, व्हॉट इज द नेम ऑफ रिले? हा जो आपल्याला इमेजमध्ये जो रिले दिसत आहे त्याचं नाव काय आहे ते विचारलेलं आहे, तर उत्तर आहे याचं बी, ड्राय रीड रिले. प्रश्न क्रमांक 16, व्हॉट इज द टर्म फॉर टाइम टेकन बाय अ फ्यूज टू इंटरप्रेट द सर्किट इन अ फॉल्ट? म्हणजेच फ्यूजने फॉल्टमध्ये सर्किटमध्ये व्यत्यय आणण्यासाठी घेतलेल्या वेळेस काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कट ऑफ फॅक्टर. प्रश्न क्रमांक 17, व्हॉट इज द मॅक्झिमम पी व्ही सी कंड्यूक्ट साईज टू मेक अ सेफ कोल्ड बेंडिंग? म्हणजेच सुरक्षित कोल्ड बेंडिंग बनविण्यासाठी खालील जास्तीत जास्त पी व्ही सी कंडिकचा आकार किती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 25 mm. प्रश्न क्रमांक 18, व्हॉट इज द नेम ऑफ लाइटनिंग सर्किट? या ठिकाणी एक सर्किट डायग्राम दिलेली आहे,
तर त्याचा आपल्याला वायरिंग डायग्राम आपल्या या लेआउट डायग्रामवरून किंवा सर्किट डायग्रामवरून आपल्याला माहिती करायचं आहे की हे जे वायरिंग आहे ते कशाच्या रिलेटेड आहे. आपल्याला परीक्षामध्ये देत असताना जेवढे पण इलेक्ट्रिशियन आणि वायरमनमध्ये जे सर्किट डायग्राम आहे ते एकदा पाहून जायचं आहे. कारण बऱ्याच जे प्रश्न आहेत ते नेहमी जे वेबसाईट आहे त्याच्यामध्ये MCQ बँक दिलेली आहे त्याच्यामधून विचारल्या गेलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नात इमेजेसवरून सुद्धा प्रश्न भरपूर विचारलेले आहेत. तर जेवढ्या पण सर्किट डायग्राम आहे त्या एकदा पाठ करून जायचे आहे, जेणेकरून कुठलीही सर्किट डायग्राम जर आली तर ती लगेच ओळखून त्याचा राईट उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक सी, गोडाऊन लाईट वायरिंग. प्रश्न क्रमांक 19, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ MCB. MCBचा विस्तार काय असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मिनिएचर सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 20, व्हॉट इज द मिनिमम साईज ऑफ ॲल्युमिनियम अर्थ कंटिन्युटी कंडक्टर यूज्ड इन अ सिंगल फेज डोमेस्टिक वायरिंग. म्हणजेच BIS नुसार सिंगल फेज डोमेस्टिक वायरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲल्युमिनियम अर्थ कंटिन्युटी कंडक्टरचा किमान आकार किती असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2.5 स्क्वेअर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2.5 स्क्वेअर MM. प्रश्न क्रमांक 21, व्हॉट इज द लेंथ ऑफ थ्रेड ऑन रिजिड कंडक्ट ॲज पर BIS. BIS नुसार रिजिड कंडक्ट थ्रेडची लांबी किती आहे. म्हणजेच या ठिकाणी थ्रेडची लांबी विचारलेली आहे. तर या थ्रेडची लांबी असते ऑप्शन क्रमांक बी, 11 mm ते 27 mm. प्रश्न क्रमांक 22, हाऊ मेनी लिंक क्लिप्स आर पॅक इन अ कार्डबोर्ड बॉक्स ॲज पर BIS रूल. BIS नियमानुसार कार्डबोर्ड बॉक्समधील किती लिंक क्लिप पॅक केल्या जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 100 क्लिप. प्रश्न क्रमांक 23, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ ECC. याचं उत्तर काय असेल. ऑप्शन क्रमांक सी, अर्थ कॅरिंग कंडक्टर. प्रश्न क्रमांक 24, व्हॉट इज द पर्पज ऑफ अंडर रायटर नॉट फॉर पेंडंट होल्डर कनेक्शन. आपण या ठिकाणी इमेजमध्ये बघता पेंडंट होल्डरमध्ये अंडर रायटर नॉट आपण बांधलेला आहे. तर त्याचा उद्देश काय आहे आपल्याला विचारलेला आहे प्रश्नामध्ये. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक डी, टू रिड्यूस द स्ट्रेन फ्रॉम टर्मिनल ॲसेसरीज. या ठिकाणी जे होल्डर लागलेला आहे त्या होल्डरमध्ये आपण या ठिकाणी अंडर रायटर नॉट त्या ठिकाणी बांधत असतो, जेणेकरून जो आपला वायर आहे तो सरळ बाहेरच्या दिशेने निघता कामा नये आणि त्याला एक पकड मजबूत तयार होते, जेणेकरून कधी पण कुठल्या प्रेशरने जर वायर आपण बाहेर ओढला तर तो सरळ कनेक्शनमधून निघता कामा नये. यासाठी आपण काय म्हणतो, याचं उत्तर राहील रिड्यूस द स्ट्रेंथ. म्हणजे आपण स्ट्रेंथ कमी करतोय फ्रॉम टर्मिनल. जो टर्मिनल ज्या ठिकाणी आपण ते दोन केबल जे आहेत ते दोन जे वायर आहे आपण ज्या ठिकाणी कनेक्ट करणार आहोत तर त्याची काय होते स्ट्रेंथ कमी होईल. प्रश्न क्रमांक 25, व्हॉट इज द टाईप ऑफ फ्यूज. फ्यूजचा प्रकार काय आहे. आपल्याला इमेजमध्ये जो दिसत आहे त्याच्याबद्दलच विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हाय रिपर्चिंग कॅपॅसिटी फ्यूज. प्रश्न क्रमांक 26, विच टाईप ऑफ लोड इज प्रोटेक्टेड बाय द L सिरीज MCB. तर MCB बद्दल विचारलेलं आहे. विच टाईप ऑफ लोड इज प्रोटेक्टेड मतलब कुठला लोड आपण प्रोटेक्ट करू शकतो, संरक्षित केला जाते. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गीझर. जनरली गीझरमध्ये L टाईप MCB आपण त्या ठिकाणी लावत असतो, कारण गीझरचं जे वोल्ट वॅटेज असते ते सर्वात जास्त असते. तर त्या ठिकाणी L टाईप MCB लक्षात ठेवा आपण लावत असतो. प्रश्न क्रमांक 27, विच टाईप ऑफ स्विच इज यूज इन अ सर्किट. सर्किटमध्ये कोणत्या प्रकारचे स्विच वापरले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2 वे स्विच. या ठिकाणी 2 वे स्विच वापरलेला आहे. प्रश्न क्रमांक 28, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ कन्सिल्ड वायरिंग. कन्सिल्ड वायरिंगचा फायदा काय आहे आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी इमेजमध्ये दिसत आहे. कन्सिल्ड वायरिंग म्हणजेच काय, जे आपण जे वॉल असते त्या वॉलला आपण ब्रेक करून खोदून त्या ठिकाणी आपण पाईप टाकत असतो. अंडरग्राऊंड वायरिंग त्याला आपण म्हणतोय. त्यालाच आपण
कन्सिल्ड वायरिंग म्हणतो. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कन्सिल्ड वायरिंगचा फायदा काय आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसत आहे ओपन वायरिंग. ओपन वायरिंग म्हणजेच काय, वॉलच्या स वरून जे आपण वायरिंग करत असतो, जे वायर कसे असतात, कधी पण आपण जर खराबी आली तर आपण लगेच त्याला दुरुस्त करू शकतो. तर त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज असा असतो ओपन वायरिंगमध्ये, जरी कधी फॉल्ट आला तर आपण लगेच वायरिंग मधली केसिंग जे आहे ते काढून आपण वायर चेक करू शकतो. परंतु कन्सिल्ड वायरिंगमध्ये त्या पद्धतीनं आपल्याला करता येत नाही. याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक याचं याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक डी, प्रोटेक्शन अगेन्स्ट मॉइश्चर. म्हणजेच काय, तर कन्सिंग वायरिंगचा जो ॲडव्हान्टेज आहे तो मॉइश्चरपासनं प्रोटेक्शन करायचं काम कोण करेल, तर कन्सिंग वायरिंग करेल. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29, विच टाईप ऑफ रिले कॅन बी ऑपरेटेड बोथ ए सी अँड डी सी. म्हणजेच ए सी आणि डी सी या दोन्ही ठिकाणी कोणत्या प्रकारचे रिले ऑपरेट केले जाऊ शकते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इम्पल्स रिले. प्रश्न क्रमांक 30, व्हॉट इज द पर्पज ऑफ फ्लेक्झिबल कॉर्ड इन डोमेस्टिक सिस्टम. घरगुती वायरिंगमधील लवचिक वायरिंग उद्देश काय आहे. त्याला फ्लेक्झिबल कॉर्ड किंवा फ्लेक्झिबल वायरिंग असं म्हणतोय. तर त्याचा उद्देश काय असते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कनेक्शन फॉर ट्रान्सपोर्टेबल अप्लायन्सेस. प्रश्न क्रमांक 31, वेअर द फेज कंडक्टर इज लूप इन अ लूपिंग सिस्टम फॉर वायरिंग. जेथे फेज कंडक्टर वायरिंगच्या लूपिंग सिस्टममध्ये लूप केला जातो त्याला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्विच बॉक्स. प्रश्न क्रमांक 32, कोणती विद्युत सहाय्यक वस्तू ॲक्सेसरीजच्या सामान्य वर्गीकरणाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिलिंग रोजेस. प्रश्न क्रमांक 33, डी सी सिरीज एम सी बीचा वापर कोणता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लोकोमोटिव्ह. प्रश्न क्रमांक 34, वायरिंगची ट्री सिस्टम कोणत्या ठिकाणी सर्वात योग्य आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मल्टी स्टोअर बिल्डिंग. प्रश्न क्रमांक 35, विच टाईप ऑफ सर्किट ब्रेकर इज यूज्ड अबाव 100 अँपियर करंट रेटिंग. म्हणजेच 100 अँपियर करंट रेटिंगच्या अबाव कुठल्या प्रकार सर्किट ब्रेकर आपण त्या ठिकाणी वापरत असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर, MCCB. प्रश्न क्रमांक 36, व्हॉट इज द पर्पज ऑफ टीन कोटिंग ऑन कॉपर फ्यूज वायर. म्हणजेच तांब्याच्या फ्यूज वायरवर टीन कोटिंगचा उद्देश काय असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रिव्हेंट ऑक्सिडेशन ऑफ कॉपर वायर. प्रश्न क्रमांक 37, विच इज यूज्ड ॲज अ फिलर मटेरियल फॉर फिक्सिंग स्क्रू होल ऑन सिलिंग. छतावरील स्क्रू होल दुरुस्त करण्यासाठी फिलर मटेरियल म्हणून कोणता वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नायलॉन. प्रश्न क्रमांक 38, वेअर द आयरन क्लॅड डबल पोल मेन स्विच इज यूज. कुठे आपण आयरन क्लॅड पोल वापरत असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंगल फेज डोमेस्टिक इन्स्टॉलेशन. आपल्याला इमेजमध्ये दिसत आहे, यालाच आपण म्हणतोय ICDP, म्हणजेच आयरन क्लॅड डबल पोल मेन स्विच. प्रश्न क्रमांक 39, व्हॉट इज द फंक्शन ऑफ बायमेटॅलिक स्ट्रीप इन MCB. MCB मधील बायमेटॅलिक स्ट्रीपचे कार्य काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओव्हरलोड प्रोटेक्शन. आपल्याला इमेजमध्ये जर दिसत असेल, या ठिकाणी दिलेलं आहे बायमेटॅलिक स्ट्रीप ओव्हरलोड युनिट आपण याला म्हणतो. हे स्ट्रीप जेव्हा आपल्या सर्किटमध्ये अप्लायन्सेसमध्ये येते त्या ठिकाणी हे काय करते, याला ट्रिप करून टाकते आणि ऑफ करून टाकते, जेणेकरून आपलं जे अप्लायन्सेस आहे ते खराब होता कामा नये. यासाठी हे बायमेटॅलिक स्ट्रीप आपल्या MCB मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम प्ले करते. प्रश्न क्रमांक 40 आणि शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द प्रोटेक्शन ऑफर्ड बाय रेसिड्यू. प्रश्न क्रमांक 40, व्हॉट इज द प्रोटेक्शन ऑफर्ड बाय द रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. म्हणजेच रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकरद्वारे कोणते संरक्षण दिले जाते. याचं उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक ए प्रोटेक्शन फ्रॉम शॉक, म्हणजे शॉकपासून जर शॉकपासून जर प्रोटेक्शन भेटायचं असेल तर आपण काय करतोय त्या ठिकाणी RCCBचा प्रयोग करतोय. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल, यालाच म्हणतो आपण RCCB, जे की शॉकपासून काय करते, आपल्याला प्रोटेक्शन प्रदान करते. अशाच प्रकारे जे की आजचा आपला टॉपिक होता प्रॅक्टिस ऑन वायरिंग सर्किट, तर आज आपण त्या टॉपिकबद्दल 40 प्रश्न घेतले. येणाऱ्या काळात आपण जे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन जे थेरी सब्जेक्ट आहे त्यामधील एक एक टॉपिक आपण यामधून कव्हर करू. जे तुम्ही ITI मध्ये जे शिकलेले सब्जेक्ट आहे किंवा ते विषय आहेत, तर त्याच्या रिलेटेडच आपण या सिरीजमध्ये प्रश्न घेतोय. करून विद्युत सहाय्यक पदासाठी जे 50 प्रश्न विचारले जातील ते जे टेक्निकल प्रश्न असतील त्याचा तुम्हाला पक्का सराव होईल यामार्फत. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.